श्री ज्ञानदेव। आता वर्षाद्ध आहे ना, आज वर्षाद्धाचं महत्व सांगणं कर्तव्यच आहे माझं. का बरं वर्षाद्ध केलं जातं, का पुण्यस्मरण केलं जातं सांगता येईल का माऊली तुम्हाला? नाही सांगता येणार. का? आता इथं बसलेल्यांपैकी मी विचारलं, तुम्ही तुमच्या वडिलांचं का केलं? ते म्हणणार माझ्या वडिलांनी त्यांच्या वडिलांचं केलं म्हणून मी करतोय माझ्या वडिलांना. झालं का? एवढंच उत्तर आहे का? बरं चला, परंपरेनं आलंय म्हणून, पण शास्त्र काय सांगतं? पुरावा काय? ज्याच्याकडे पुरावा नाही ना त्याला पुरावा. हिंदू धर्मशास्त्राने 16 संस्कार सांगितलेत महाराज. आता 16 ते 16 संस्कार सांगायला वेळ नाही, पण 16 पैकी ह्या जड जीवावरती तुमच्यावरती माझ्यावरती प्रमुख 3 संस्कार होतात. ते 3 संस्कार कोणते माऊली? पहिला संस्कार आहे नामकरण संस्कार. ज्यावेळेस मूल जन्माला येतं आणि जन्माला आल्यानंतर त्याचं नाव ठेवलं जातं, त्याला नामकरण संस्कार म्हणतात. दुसरा संस्कार आहे तो विवाह संस्कार, जो केलाच पाहिजे गृहस्थ असेल बरं का. जो विवाह करत नाही ना त्याला पुढची सद्गती प्राप्तच होत नाही. काय काय जण म्हणतात विवाह नको, तर बाकीचं केलं तरी चालतं. नाही माऊली, देवाच्या बापाला सुद्धा विवाह करावा लागला, आपल्यासारख्याच काय घेऊन बसला? लक्षात घ्या. मग सद्गती प्राप्त करण्यासाठी मी तर म्हणून संन्यासाश्रम आहे, त्याच्यापेक्षा सुद्धा गृहस्थाश्रम कधी पण चांगला. कसा चांगला? कारण प्रपंच करुणी परमार्थ साधावा. वाचाळावा. प्रपंच करोनी परमार्थ साधावा. प्रपंच करोनी परमार्थ साधावा. प्रपंच करुणी वा माऊली वा. साधावा. प्रपंच करुणी परमार्थ साधावा. प्रपंच करोनी परमार्थ साधावा. प्रपंच करोनी परमार्थ साधावा. परमार्थ साधावा. प्रपंच करुणी परमार्थ साधावा. वाचे आळवावा पांडुरंग. वाचे आळवावा. वाचे आळवावा. वाचे आळवावा. वाचे आळवावा. वाचे टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा माऊली. वाचे आळवावा. वा. वाचे आळवावा. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. वाचे आळवावा. वाचे आळवावा. वाचे आळवावा. पांडुरंग. वाचे आळवावा. पांडुरंग. प्रपंच करोनी परमार्थ साधावा. प्रपंच करुणी परमार्थ साधावा. प्रपंच करुणी परमार्थ साधावा. परमार्थ साधावा. परमार्थ साधावा. तुम्हा सर्वांसाठी आम्ही टाळ्या वाजवतो, कारण धर्ममंडपामध्ये टाळी वाजली पाहिजे माऊली. इथं जिवंतपणे टाळी नाही ना वाजवली आपण तर माहिती नाही पुढचा जर मी कुठं टाळी वाजवावी लागेल पोटा पाण्यासाठी माऊली. म्हणून या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. न सांगता जी टाळी वाजवतात ना, आणि ज्यावेळेस आम्ही इथून व्यासपीठावरून पाहतो ना, आनंद होतो माऊली. कुठंतरी तो जीव जडजीव या ठिकाणी येताच्या ठिकाणी जागा आहे असं वाटतं महाराज. आपल्याला दुसरं काय करायचंय? महाराजांनी आताच प्रमाण त्या ठिकाणी दिलं. प्रपंच करुणी परमार्थ साधावा. वाचे आळवावा पांडुरंग. कोणत्या संत मायबापांनी सांगितले की प्रपंच तुम्ही सोडून द्या आणि परमार्थच करा महाराज? हा,
पंढरीची वारी करायची तुम्हाला, किती सोपं आहे महाराज. नाही जाता आलं वारीला तुम्हाला, नका जाऊ माऊली, मी म्हणणार नाही तुम्ही जावा. घरीच बसा, भगवंताचं ध्यान करा, डोळे झाका, हात जोडा, अंतकरणापासून त्या विठुरायाची मूर्ती त्या ठिकाणी आठवा महाराज. हृदयामध्ये भगवंताला कधीतरी साठवायला शिका. पण हे हृदयच खाली नाही माऊली. ह्या हृदयामध्ये इतके काम, क्रोध, मोह, मत्सर भरलेले आहेत, इतके षडविकार आहेत, एकमेकांप्रती आपापसामध्ये काय आहे, मत्सर आहे, द्वेष आहे. कसा हृदयामध्ये तो भगवंत साठवेल महाराज. माऊलींची गोड ओबी आहे. माऊली म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा, शोधीसी मानवा राऊळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी महाराज. म्हणून खऱ्या अर्थाने हृदयामध्ये भगवंताला साठवलं पाहिजे. या ठिकाणी आपला विषय असा चालला होता महाराज. 16चे 16 संस्कार होत नाही, 3 संस्कार त्या ठिकाणी होतात. नामकरण, विवाह आणि शेवटचा संस्कार आहे तो अंतिम संस्कार. 16 मधून 3 गेले. किती राहिले हो पुरुषोत्तम दादा? 13 राहिले. एखादा जीव त्या ठिकाणी गेल्यानंतर ना पाहता, तुमच्याकडे काय त्या खड्याचं नाव आहे मला नाही माहिती, पण आमच्याकडे जीव खडा म्हणतात महाराज. तो जीव खडा एका कोऱ्या वस्त्रामध्ये बांधला जातो आणि त्या एका ज्योतीच्या प्रकाशाने त्याच्यावरती संस्कार केले जातात. उरलेले किती? 13. आता मला खरं सांगा, त्या खड्यावरती संस्कार होतात का त्या जीवावर संस्कार होतात? जीवावर होतात. म्हणून तर त्याचं नाव काय आहे? जीव खडा. मग ते 13 संस्कार झाल्यानंतर ना महाराज तो जीव त्या नातेवाईकांतून मुक्त होतो, त्या परिवारातून मुक्त होतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. प्रवास करत असताना महाराज त्याला वैखरी नावाची काय लागते? नदी लागते महाराज. ज्या नदीमध्ये 28 प्रकारचे खान वाहतात महाराज त्या ठिकाणी. आता ती नदी फार भयंकर असते, मी जाऊन नाही आले, पण भागवतामध्ये वर्णन आहे महाराज. 28 प्रकारचे खान वाहतात त्याच्यामध्ये. ज्या जडजीवाने जीवन जगत असताना पुण्य केलेलं आहे, चांगलं कार्य केलेलं आहे, शेजाऱ्याचं लग्न लागून दिलेलं आहे व्यवस्थित, बरं का, लग्न मोडलेलं नाही बरं का, जमवलेलं चाललंय. एखाद्याचं लग्न आडलं असेल ना माऊलीनं, आपल्याकडे जर बक्कळ पैसा असेल, कुठंतरी त्याला व्याजाने का होणार द्या, सद इच्छेने द्या बरं का, मागायची वेळ नका येऊ देऊ. कारण पैसा हा येतच राहतो महाराज, लक्ष्मी येतच राहते, पण ती जर योग्य ठिकाणी कारणे लावली तर अजून येते बरं का. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करे, तुकोबारायांचं त्या ठिकाणी प्रमाण आहे महाराज. ती नदी पार करायला जीवाला महाराज बरेचसा कालावधी जातो, आणि ती नदी पार करण्यासाठी एक कामधेनू नावाची गाय त्याला मदत करते. ती गाय आहे ना प्रत्येकाला मदत करत नाही. ज्याने जीवन जगत असताना एक तरी गाय दान केलेली आहे, जसं आपण म्हणतो ना अन्नदान, ज्ञानदान, त्यापैकी गोदान. पण आता गोदान करायला गायीच राहिलेल्या ना शिल्लक. ह्या लहान लेकरांना फक्त आहे ना पुस्तकामध्येच गायी दाखवायला शिल्लक राहिल्यात. खरं आहे का नाही? ह्याला जबाबदार कोण आहे? आपण हिंदू आहोत, आणि हिंदू म्हणून गेला सुद्धा आपल्याला लाज वाटते. का लाज वाटते? आपण त्या ठिकाणी गायी जोपर्यंत दूध देते, जोपर्यंत आपलं पालन पोषण करते, तोपर्यंत तिला सांभाळतो, आणि नंतर ना कोणाच्या हाती करतो? हाती देतो, कत्तलखान्यामध्ये देतो. मग आपण हिंदू आहे का? करा आणि निस्वार्थीपणे तिची सेवा महाराज. ज्याला आपण गो माता म्हणतो, माता कोणालाही म्हणता येत नाही, भारत माता, गो माता आपली एक माता असते महाराज, जी परोपकारासाठी जगते महाराज. किती स्वार्थ असतो का महाराज? नाही. पण त्या गायीची आपण कत्तल करतो, आपणच करतो असं म्हणायला काय अर्थ नाही. म्हणून ती गायी जिवंत असताना जर आपण एखाद्याला दान केली महाराज, तर त्यावेळेस ती कामधेनू नावाची गाय आपल्याला मदत करत असते. आणि मग तो प्रवास झाल्यानंतर ना, वरती गेल्यानंतर ना, चित्रगुप्त नावाचा एक वकील, तिथं पण वकील असतो बरं का. आपला न्यायनिवाडा करायला तिथं सुद्धा वकील लागतो. जसं इथं वकिलाची गरज असते ना, तसं तिथं फक्त तेवढंच की तो फी घेत नाही. तो फी घेत नाही. फी घेतो ना आपण, कुठली घेतो माहिती का? पाप पुण्याची बेरीज, ही त्याची फी असते. चांगला हिशोब काढतो महाराज. मग जीवन जगत असताना जो काही पाप पुण्य केलेले त्याचा हिशोब लावला जातो. वर्षाच्या शेवटी जो निकाल लागतो ना महाराज, आपल्या माणसाचं आयुष्य किती सांगितलंय महाराज? 100. म्हणून खऱ्या अर्थाने वर्षाच्या शेवटी जो निकाल लागतो ना महाराज, त्याच्या पाप पुण्यानुसार, आणि गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ आपण वर्षभर जे काही पुण्यकर्म करतो, म्हणजे
पाहुणे रावळे त्यांच्या घरातले नाही का दान धर्म, ते महिन्याला काय असताना महाराज ते जेवण घालायचं, हा मासिक वगैरे, त्यानुसार जर आपण धार्मिक कार्य करत असाल तर त्या पुण्याची आणि त्याने केलेल्या जीवात्म्याने केलेल्या पुण्याची बेरीज, ते पुण्य आणि हे पुण्य मिळून जे शेवटी जो निकाल लागतो त्याचं नाव आहे प्रथम पुण्यस्मरण महाराज. आता एखाद्याच्या मनामध्ये शंका असेल, ताई भुके नाही अन्न आणि गेल्यानंतर ना पिंडदान, काय करायचं, गरज आहे वर्षादन पुण्यस्मरण महाराज? हा आनंदाचा सोहळा नाही तरी हा अट्टहास कशाला, हे कीर्तनाचं व्यासपीठ कशाला महाराज? अरे गेलेल्या व्यक्तीच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी यावं एवढा सुंदर असा भव्य दिव्य असा सोहळा, एवढं आयोजन नियोजन कशासाठी? ऐका ना महाराज, जसं सुखामध्ये देवाचा आठव होतो तसं दुःखामध्ये सुद्धा देवाचा आठव झाला पाहिजे, कारण दुःखाची तीव्रता त्या ठिकाणी कमी होते. गेलेला व्यक्ती कधीच माघारी येऊ शकत नाही महाराज. लाख आते हे लाख जाते हे, लेकिन लाख आने से एक की कमी कभी पूरी नहीं होती महाराज. म्हणतात ना, ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का इस विधाता की पहचान है. भगवंताला प्रत्येकाच्या घरामध्ये अवतार घेता आला नाही महाराज, म्हणून आई वडिलांच्या रूपामध्ये पांडुरंग परमात्मा आणि विठाई आपली रुक्माई म्हणजे आपले आई वडील आहेत, म्हणून जिवंत आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा माऊली. मेल्यानंतर लाडू बुंदीच्या पंक्ती बसवण्यात अर्थ नाही महाराज. खऱ्या अर्थाने ज्या घरातला बाप जिवंत आहे ना महाराज, तो वयस्कर असू द्या महाराज, कॉटवर पडलेला असू द्या, पण कोणत्याही वाईट समाजाची नजर आपल्या घराकडे जात नाही, कारण घराचा पाया जर कोणी असेल ना तर तो बाप असतो महाराज. जिजत राहणारा तिळ तुटणारा जर कोणी असेल तर बाप असतो महाराज. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, भयंकर उन्हाळा आहे, बाहेर बघितलं तर आता असं वाटेल. मग अशी येताना 9:30 वाजल्या होत्या, महाराजांना म्हणलं किती वाजलेत, 12 वाजले का काही म्हणलं इथं, हा बाहेर पाऊशी वाटत नाही महाराज. असंच कडाक असं उन्हाळ्याचे दिवस होते माऊली. आता पूर्वीचा काळ थोडासा आठवा बरं का, थोडस पाठीमागं जाऊया आपण. आता रंगीत टीव्ही आलेले आहेत, पण पहिले टीव्ही कसे होते हो माऊली, आठवतंय का? ब्लॅक व्हाईट टीव्ही असायचे महाराज, ते बटन होतं एक महाराज, ते पर मोडेपर्यंत आपण फिरवायचं, वरती अँटिना असायचा. मग पाऊस येऊन गेला ना, एकदा नुसतं वारं येऊन गेलं ना गावामध्ये, तर सगळ्याचे त्या ठिकाणी चॅनल जायचे महाराज, रेंज ज्याला म्हणतो. आता खरं सांगू का, आज आपल्या टीव्हीला नक्कीच रेंज आली असेल, आपल्या मोबाईलला नक्कीच रेंज आली, पण माणसाची रेंज कमी झाली, लक्षात घ्या. झाली का नाही माणसाची रेंज? अहो इथं बोलतोय माणूस, पण त्याला कळत नाही आपल्याशी बोलतोय म्हणून, कारण त्याचं डोकं कुठं असतं, मोबाईल मध्ये असतं महाराज. अवघड आहे महाराज. एखादा व्यक्ती गेल्यानंतर आपण लगेच डीपी ठेवतो, लगेच स्टेटस ठेवतो, मिस यू. तो जिवंत आहे तोपर्यंत त्याला बोलला का तू 2 शब्द? नाही बोलत. मग असंच एक गरीब कुटुंब होतं महाराज, वरती पत्रा होता घरावरती, भर उन्हामध्ये क्रिकेट लागले, तर क्रिकेट मध्ये तुमचा जीव की प्राण. रेंज गेली महाराज, चॅनल गेला, ह्याने भर उन्हामध्ये पत्र्यावरती चढावं त्या मुलाने बरं का, आणि अँटिना गर 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 तुला नाही माहिती फिरवावा. आणि फिरवत असताना खालच्याने सांगायचं, आलं का रे? नाही आलं अजून, मग फिरव. ते तिकडं बिनचपलीचा वरती पत्र्यावर. मग बापाने लांबनच पाहावं, शेतकरी बाप आहे महाराज, त्याला ऊन लागलं तर फरक पडत नाही बरं का, किती म्हातारा वयस्कर बाप असू द्या. बाप हा वयाने वयस्कर होतो, पण प्रेमाने कधीच वयस्कर होत नाही बरं का, लक्षात राहू द्या. मराठी भाषा कळते ना तुम्हाला, जशी वळवल तशी वळते महाराज ती, तसं इंग्लिशचं अवघड आहे महाराज. पण आपण इंग्लिश त्या ठिकाणी व्यावहारिक जीवनामध्ये आणली आणि मराठी भाषेला निरोप दिला महाराज. ही मायबोली टिकून राहिली पाहिजे, खूप गोड आहे. बापाने लांबूनच पाहावं, लेकरू वरती चढले, पहा त्याला 2 जरी मुलं झाली तरी त्याच्यासाठी कोण असतं? लेकरूच असतं. अरे बाळ्या कुठं वर चढला म्हणले, उतर ना खाली. आलोच म्हणले बाबा. चित्र आलं नाही, चित्र आलं की आलोच य. मग खांद्यावर टाकलेला ते उपरणं फटका तो टॉवेल असेल महाराज, त्याने तोंड पुसतो, हातपाय तोंड धुतल्यानंतर तरी अजून आलाच नाही मुलगा खाली. अरे ये ना खाली, पाय भासत्यात. आलोच बाबा. बाबांनी चटणी भाकरीचं ताट वाढवून घ्यावं, वरती बघावं, लक्ष कुठे आहे? वरती माऊली, जेवणाकडे नाही का? त्याचे पाय भासतात, त्याला ऊन लागतं महाराज. आपली काळजी करणारा जर कोणतं पात्र असेल ना तर तो बाप आहे महाराज. आपण किती मोठं होऊ द्या तो, पण आपण त्यांच्यासाठी लेकरूच म्हणून जगावं महाराज. त्यांच्यापेक्षा मोठं व्हायचं काम नाही महाराज, लक्षात घ्या. आपण कीर्तनकार असाल, आपण वकील असाल, आपण शिक्षक असाल,
कोणत्याही व्यासपीठावर तुम्ही कार्य करत असाल, कोणत्याही क्षेत्रामध्ये, पण आईबापापेक्षा उच्च होण्याचं कारण नाही महाराज. त्यांच्यापेक्षा कधी मोठं होऊ शकत नाही आपण. महाराज त्या ठिकाणी लक्ष तिकडं आहे. एकदा झालं, दोनदा झालं, तिसऱ्या वेळेस आवाज द्यावा तरी देखील ह्या लेकरांनी ऐकू नये. मग काय करावं माहितीये का? बाप तो बापच असतं ना महाराज. बाप कळायला, मगाशी मी तुम्हाला म्हंटल ना, बाप कळायला बापच व्हावं लागतं. याने काय करावं? त्याचं 5-7 वर्षाचं लेकरू आणावं घरातून उचलून आणि तुळशीच्या कट्ट्यावरती उन्हामध्ये उभं करावं. ह्याची नजर कोणाची? वरच्या मुलाची, त्याच्या लेकराची, त्या स्वतःच्या लेकराकडे जावी. ओ बाबा, अहो कळते का नाही तुम्हाला? लेकराचे पाय भाजतात आणि तुम्ही तुळशीच्या वाट्यावर आणून उभा केला. अहो न्या त्याला घरामध्ये. मग त्यांनी त्याची थोडीशी तीक्ष्ण भाषा वापरावी. अरे कारठ्या, मगापासून मी तुला हेच सांगतोय ना खाली ये म्हणून. आता स्वतःच लेकरू आलं तर पाय भाजतात, हाय का नाही? मग तू पण माझा लेकरू आहे ना महाराज. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी. बाप घरी जोडी लेकराची ओढी. जोडी लेकराची ओढ, आपली कुरवंडी वाळवोणी, आपुली कुरवंडी वाळवोणी. एकाएकी केला मिरासीचा धनी, एकाएकी केला मिरासीचा धनी. मिरासीचा एकाएकी केला मिरासीचा धनी. महाराज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांना महाराणी येसूबाई म्हणतायत, राजे, आमचे राजे शंभूराजे तुमच्यावर नाराज आहेत. काय झालं राणे साहेब? त्यावेळेस म्हणले की तुमचा हा महाराष्ट्राचा व्याप, तुमच्या अंगा खांद्यावरती जी जबाबदारी आहे, ती जबाबदारी पेलत असताना तुम्ही त्या ठिकाणी त्यांचे बाप महाराष्ट्राचे बाप होऊन गेले, परंतु माझ्या आबासाहेबांनी मला कधी वडिलांचं प्रेम दिलंच नाही. नवीन नवीन त्या ठिकाणी कुठंतरी कमी पडले. मला बापाचं प्रेम आठवतच नाही. आई तर मला त्या ठिकाणी जन्माला घालून मरण पावली, देवाघरी गेली, पण आबासाहेबांनी सुद्धा ह्या महाराष्ट्राची जबाबदारी स्वीकारावी माझ्याकडे वेळच नाही दिला आणि मला प्रेमच नाही दिलं. त्यावेळेस महाराणी येसूबाईंना छत्रपती शिवाजी महाराज फार गोड उत्तर देतात की त्यांना जाऊन सांगा राजांना, अरे बापाचं प्रेम करण्याकरता त्या ठिकाणी बापच व्हावं लागतं महाराज, बापच व्हावं लागतं. अरे स्वतः त्या तुटकी चप्पल पायामध्ये परिधान करेल, पण माझा लेक, माझा मुलगा त्या ठिकाणी ब्रँडेडच बूट घालील, गावामध्ये त्या ठिकाणी बुलेटवरच आला पाहिजे, हा अट्टहास करतो ना, तो बाप असतो महाराज. पण तरुण पिढीचं एक वैशिष्ट्य आहे महाराज. क्रिकेट पाहत असताना महाराज, एखाद्या क्रिकेट खेळणाऱ्याने सुंदर अशा धावा काढल्या तर त्याच्यासाठी टाळ्या वाजवतील, नवीन नवीन चौकामध्ये येऊन रात्री 12 वाजता फटाके वाजवतील. पण आपला शेतकरी बाप ह्या बांधावरून त्या बांधावरती ऊन वारा पावसाची चिंता न करता त्या ठिकाणी किती धावा आणि किती रन काढतो, त्यासाठी कधी टाळ्या वाजवत नाही. खरं सांगू का महाराज, मुलाचं आणि बापाचं प्रेम फार वेगळं आहे महाराज. आई आणि संत यांचं एक नातं आहे, आणि बाप आणि देव. आता तुम्ही मला काही हे साम्यकरण लावले तर आमच्या डोक्यावरून चाललंय, ऐका ना, डोक्यावरून नका जाऊन देऊ, तुम्हाला पटवून सांगते. संत हे आईसारखे प्रेम करतात. आता एखादं लेकरू या ठिकाणी आलं, एखाद्या इथं बसलेल्या ताईंचं लेकरू तुमच्याकडं आलं, खेळता खेळता आलं, आता ती काही मातीत खेळणार लेकरू काय खूप छान दिसणार आहे? नाकातून 2 वाहण्या चालू आहेत, हाताला माती लागलेली आहेत, पायाला गुडघ्याला माती लागली. आता एवढ्या भर माणसात आलं लेकरू तुमच्याकडे आलं बरं का, पहिल्यांदा तुम्ही घेताल का त्याला? घेतान का? ये बाबा मांडीवर बस, मी माझ्या खिशातला रुमाल काढतो, नाक वगैरे पुसतो. तुमच्याकडे आहे का ही कृती? नाही असेल तर मग आम्ही निश्चिंत राहिला. मग नाही महाराज, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. महाराज तुमच्याकडे आलं तर आधी तुम्ही म्हणा, जा स्वच्छ आवरून आईकडे जा.
मग आईकडे जातात. पहा, तुमच्याकडे अगोदर स्वीकार नाही, तुमच्याकडे आधी आहे तो सुधार आहे. आधी सुधारणा मग स्वीकार आहे. तसं आईकडे नाही. किती घाणेरडा लेकरू असू द्यात, आधी त्याचा काय करते, स्वीकार करते आणि मग त्याची सुधारणा करते. आंघोळ घालते, गन पावडर करते, नवीन कपडे घालते आणि मग ते तुमच्याकडे आलं की म्हणणार हा माझा मुलगा आहे. तुमच्याकडे आल्यावरती माझी मुलगी आहे. मग आधी कुठं गेलतं? तसं देवाचं आहे, तसं भगवंताचं आहे. आपले गुणदोष त्या ठिकाणी स्वीकारत नाही, तो कोण आहे? भगवंत आहे. आधी भगवंत म्हणतात तुम्ही संतांकडे जा. तुमचे गुणदोष त्या ठिकाणी ज्यावेळेस दूर होतील, निवारण होतील, त्यावेळेस माझ्याकडे काय आहे? स्वीकार आहे. म्हणून कधीतरी तुम्ही त्या ठिकाणी कान्होराज महाराजांकडे जा, कान्हो पाठक महाराजांकडे जा, माझ्या माऊली ज्ञानोबारांकडे जा. ते म्हणणार नाही असं की अरे हा खूप दोषयुक्त आहे, हा खूप अहंकारी आहे, असं कधीच म्हणणार नाही संत. संत जसे आहे तसं आपला स्वीकार केल्याशिवाय राहत नाही. हा संत आणि भगवंतातला काय आहे? फरक आहे. गुण दोष याती न विचारे काही.